श्री स्वामी समर्थ सर्वांना। मी माधवी तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करत आहे। आज आहे सोमवार आणि सोमवारी वैष्णवीला कॉलेजला सुट्टी असते। तुम्ही पाहिला मग मी आज सुट्टी आहे म्हणजे तिचा डबा वगैरे काय नव्हतं, तिने हाताखाली आहे म्हणून पण मी थोडंसं किचन क्लीन करायला घेतले। कारण किचनमध्ये इतका पसारा झालेला आहे ना, इतकं नको नको ते सामान सगळं आपण जमा करून ठेवतो। हां हे लागल ते लागल ते लागल म्हणून मग आज म्हणलं थोडंसं काढूया, म्हणलं रिकामं करूया म्हणून करावं म्हणलं। रेसिपीमुळं तर इतके भांडे जमा झालेले ना, बारके बारके छोटे छोटे एवढं मोठं खूपच गर्दीन गोंधळ होत होता किचनमध्ये। आणि किचन पण छोटंच आहे नाही का, आणि खूप जास्त असं स्टोरेज पण नाही आहे। मग आज थोडंसं रिकामं करते किचन। मग तेच आज पूर्ण व्लॉग ना किचन क्लिनिंगचाच येईल तुम्हाला। आणि तुम्ही आत्ता पाहिलंच साठी ना इथं आप्पेचं पीठ बनवलेलं आहे, वैष्णवीने आत्ताच बारीक केली हे पीठ। माझा प्रत्येक सोमवारचा दिवस नाही का थोडासा निवांत असल्यासारखाच असतो, कारण वैष्णवीला त्या दिवशी कॉलेजला सुट्टी असते ना, त्यामुळं का असं वाटतं काय माहिती, दररोज जेवढं काम करायचं तेवढं तर करावंच लागतं, तरी पण थोडंसं रिलॅक्स आहे मी असंच मला फील वाटत असतं। त्यामुळं आज थोडंसं क्लीन करायचं ठरवलं मी। वरचे मोठे डब्बे वगैरे तर आत्ता संक्रांतीलाच मी धुतलेले होते, पण हे खाली जे आपण छोटे मोठे आणखीन ठेवलेलं असतो ना, तिथं थोडं तिथले राहिलेलं होतं। आणि जसे जसे छोटे छोटे डब्बे रिकामे होत जातील ना, तसं तसं त्याला देखील क्लीन करतच असते मी। मग तेच जे काही थोडंसं धूळ वगैरे बसली वाटत होतं ते मी काढत होते सगळं। वरती ज्या सेल्फमध्ये काचेचे ग्लास वगैरे ठेवले होते ना, तिथं ते धूळ बरीच बसली होती। खूप सारे ग्लास आहेत माझ्याकडं। अगोदर तो कप्पा काढून ना पूर्ण ग्लास वगैरे धुवून घेतले, आणि एक एक सेल्फ ना असे काढून घेते मी। असे एकदमच काढून गर्दी करत नाही, कारण किचनमध्ये खूप तेवढी मोठी जागा देखील नाही आहे ना, उगाच खूप जास्त असा पसारा होऊन जातो। ते काढून त्याच्यामध्ये मी आणखीन एकदा दुसरेच पेपर टाकून ठेवलेले आहेत। आणि त्यानंतर जे आपण ग्लास ते धुवून ठेवलेले आहेत ते वाळतील तोपर्यंत, ते वाळेपर्यंत ना हे जे डबे वगैरे आहेत ना, याला फक्त हे मी इथं लिक्विड बनवलेलं आहे, याच्यामध्ये विनेगर विम जेल वगैरे टाकून याच्याने फक्त वरून पुसून घेणार आहे मी ओल्या कपड्याने। कारण जसं बॉटल खाली होते ना, तसं ते धुवूनच मी त्याच्यामध्ये रिफिल करून ठेवलेले असते। इथं माझ्याकडे हे बिर्याणी मसाला, सांबार मसाला, पावभाजी मसाला वगैरे आहे, पण सेम होतील। पटकन गडबडीत उगाच चुकून कोणता पण टाकला जाईल म्हणून त्याच्यावरती ना असं लेबल लावून ठेवले मी। आणि हे जे आहे हे गॅसच्या या साईडचा पार्ट आहे पहा, उजव्या हाताला येतो माझ्या। इथं ना दररोज लागणारं मला मी सामान ठेवलेलं असतं। इथं सुद्धा थोडंसं झाडून फडकून घेतले, पुसून घेतले, आणि पेपर टाकून जे डेली कढई, पाटी, कुकर आणि मसाल्याचे डबे, साखर, चहापत्ती लागतात ना, ते मी इथंच ठेवलेले असते। आणि या कप्प्यात खूप जास्त गर्दी अजिबात करत नाही, कारण ते सारखंच लागतं ना, त्याच्यामुळं तिथं जास्त अजिबात गर्दी होऊच देत नाही। गर्दी गोंधळ झाली ना, खूप असं मला नको नको वाटतं, असं मोकळं सुटसुटीत हवं असतं किचन। तुम्ही पाहिलं जितकं खाली सामान काढून ठेवलेलं होतं ना, ते मी आता काढून टाकणार आहे सामान, कारण खूप जास्तीचा पसारा झालेला आहे। ही एक बास्केट ना फ्रीजच्या वरती मी कायम ठेवलेली असते। असे काही ना काही छोटं मोठं सामान, पाउचेस वगैरे असतातच बघा, ते नकळत मग फ्रीजवरती किंवा मग इथं तिथं असेच ठेवले जातात, म्हणून ही बास्केट ना सरळ फ्रीजवरती ठेवून टाकते आणि त्याच्यामध्ये ते टाकलं जातं। मग आता या कप्प्यातले पूर्ण झालेले आहेत, क्लिनिंग करून पूर्ण झालेली आहे। आणि खालचे पण 2 कप्पे आहेत, ते मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवते। नाही तर मग हा ब्लॉग खूप मोठा होतो ना, आणि मी ब्लॉग ना जास्तीत जास्त म्हणजे 5 मिनिटांचाच करण्याचा प्रयत्न करत आहे, कारण खूप जास्त व्ह्यूज नाही आहेत, तर उगाच इतके मोठे मोठे ब्लॉग बनवण्याचं काहीच पॉईंट नाही आहे। या साईडचं देखील गॅस कट्टा वगैरे क्लीन करून घेतले। गॅसपाशी ना जास्त सामान ठेवत नाही, कारण खूप काम करताना अवघडल्यासारखं होतं। मग या साईडला इंडक्शन आणि मिक्सर आहे, ते पण तसंच थोडंसं लिक्विड टाकून ना अगदी क्लीन करून घेत आहे। तसंही काय कधी कधी असं मिक्सरच्या वरती काही बारीक ते केलं ना, तसंच एक कापड मारून ठेवलेलंच असतं मी। आणि आत्ताच नाही का ते आप्पे बनवण्याचं पीठ देखील वैष्णवीने बारीक केलेलं होतं, तर थोडंसं पीठ उडलेलंच होतं सगळीकडं। आणि हे ना इंडक्शन पुसण्यासाठीच एक आपला नायटीचा कापड असतो ना गाऊनचं, एकदम सॉफ्ट असलेलं तो कापड मी फक्त हे इंडक्शन पुसण्यासाठीच ठेवलेलं आहे। थोडंसं लिक्विड टाकून त्याच्यावरती पुसलं ना, कोणताच रफ कपडा याच्यावरती यूज करत नाही मी, खूप वर्ष झालं, त्यामुळं ना आणखीन आहे तशी आहे हे इंडक्शन, काही प्रॉब्लेम झालेला नाही। असं कोणतंच रफ कापड याला ना वापरायचं नाही आपण। ही जी वायर दिसते ना, ही वायर अशी खूप मोठी झालेली होती, अशी इंडक्शनवरती येत होती, ती आली तरी काही प्रॉब्लेम नाही आहे, तरी पण अशी दिसायला पण बरी दिसत नव्हती, म्हणून मग मी तिथं ना हे असे चिटकवण्याचे हुक असतात ना, ते हुक लावले तिथं। आणि त्यावरच ना ते मिक्सरची वायर एक आणि फ्रीजची जी वायर एक आहे, दोन्ही वायर तिथं साईडला ठेवून घेतले, म्हणजे मध्ये मध्ये येणार नाहीत आणि दिसायला देखील जरा बरं दिसतं म्हणून। अगदी साईडला तसे बसलेले आहेत आता ते वायर। तसंच हातासारखा फ्रीज पण क्लीन करून घेतले,
फ्रीजमध्ये आतमध्ये तर सगळं ठेवलेलं व्यवस्थितच होतं. दिसायला इतकंच दिसतं, पण दुपारी 2:30-3 पासून चालू केलेलं मला 2-2.5 तास लागले. पूर्ण 5 वाजत आलेले होते. वैभवी येण्याचा टाईम झाला होता. तर मला फक्त खालची फरशी पुसून घ्यायची आहे, ते तेवढं करून घेते मी. व्हिडिओ बनवण्याचं कारण इतकंच होतं की आपण एकमेकांची क्लिनिंग बघितली की आपल्याला मोटिवेट होतं किचन नीटनेटकं ठेवण्यासाठी. आवडलं तर प्लीज एक लाईक नक्की करा.